अयो वाटतोय झालं रे दारुणी संसार असतो. नुसत्या वासाने पोटात कावळं वरडायला लागले तर काय मेजवानी आहे. मुंजा मामे मुंजा आलाय. मुंजा हात धुवून पटदिशी जेवाय बस. अरे तुला कलास लावला की नाही त्यासाठीच केला यो बेत. मी पण जेव्हा येतो हात धुवा माझा. भया या माणसाचं काही खरं नाही. माझ्यासाठी एवढं स्पेशल केलंय तुम्ही मामी. अरे तू स्पेशलच आहे आमच्यासाठी. कृष्ण कशी आमची पोरगी तसा तू आमचा पोरगाच आहेस र. हा मग मला बी आज लई आनंद झालाय बघ. आता तुझा येळ अजिबात वाया जाणार नाही. पण कृष्ण तुझं काय ग. तू आहेस की तू शिकव मला. आता पटदिशी हात धुवून जेवायला बस काय. नाहीतर तुझ्या आईला कुठे तुझं कौतुक आहे तवा. कुठे चमचमीत खायला घालणार आहे असं. मुंजा चल ना पटदिशी हात धुवून जेवाय बस. मी ताट घेते. चल ये. ओके दर. काय र आयो कुणाचा मोबाईल आहे. अगं तुझ्यासाठीच आणलाय. अरे मला काय गरज आहे मोबाईलची. मी कुठं गावाबाहेर जाते वे तेव्हा. काय बी असते तुझं. बघितलं तर कारखाना ते घर माझं काम असतंय. मला काय गरज आहे मोबाईलची. ही घे घे म्हटलं तर घ्यावं लागतोय बरं का. मला काय सांगायचं नाही. कधी कावा गरज पडेल काय सांगता येत नाही. ही पडदेशी फोन घे आणि मला जेवायला वाट. इधर बर. आता तर मला खरंच गरज नाही मोबाईलची. कशाला खर्चात पडतोस र तू. हा मला जेस मोबाईल लागल ना त्यावेळेस मी घेईन. आता चल पड्डीशी गरमागरम जेवून घे. चल. हट्टी पोरगी आहे रे. अगं मामे आणि इकडं कशा पैवाज वागवतेस. कंबर दुखते ना. ठेवती मी घालते ना मग वाळत. ठेव. नाही म्हणजे काय काय करणार आहेस तू. घर बी तूच आवरणार फरशी बी तूच पुसणार. हे मी वाढवते की. अगं बाय तुला पण जायचं आहे की नाही कारखान्यामध्ये. मग तिकडे काय वाईच काम असतं तुला. तसं पण बाहेर जाऊन काम करतेस तर काय मला पटलेलं नाही. तेव्हा तर मी तुला घरातल्या कुठल्या बी कामाला हात लावू द्यायची नाही बघ. ओ मामी ओ असं मम्मी ऐकताय ना व. तिकडे मंडईत व्यापाराचा टेम्पो आलाय. आजच माल घ्यायचा आहे वाटतं. परत काय 2 दिवस टेम्पो येत नसतोय. ही कोणी सांगितलं आणखीन. तिकडे समधी लोक तशीच म्हणत होती आवरा लवकर परत काय माल मिळत नसतोय म्हणून. मामी काय विचार करतेस तू. आवर मी बघते इकडचं सगळं. हा आता टेम्पो गेल्यावर जाणार आहेस का. आवर की पटदिशी. बर थांब. ऐका जरा बी ऐकत नाही माझं. बघते तेवढं हे घेशील बर का. मामीची कंबर दुखते. हा चप्पल ही घे. अगं पण जा. बर जाते म्या. तू बघ जरा तेवढं सांभाळून जा बर का. होय. गुले आपण सोपानला गरीबा घरची पोरगी पाहायला सांगितली आहे खरं. पण त्या घरच्या लोकांनी जर रायाची पत्रिका मागितली आणि त्यासनी समज कळालं तर. त्याला काय तवा. त्यासनी स्पष्ट सांगून टाकायचं आम्हाला ही पत्रिका फित्रिका ह्याच्यावर काही विश्वास नाही. आणि रंजे तू एक गोष्ट विसरतेस बर का. अगं तुम्ही विधाते आहे विधाते. अगं तुमच्या नावातच वजन आहे. एवढं मोठं घराणं तुमचं आणि तुमच्याशी सोयरीक जुळणार म्हणल्यावर गरीब उड्या मारतील उड्या. आणि ती कशाला काय प्रश्न विचारते. ती काय प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायचं हे मी सोपानला बी सांगून ठेवलंय. हेच केलंच बघ. मी आलीच बरं का 1 मिनिटात. काय रे आता हे काय काढलेत नवीन तुम्ही. तुम्हाला काय हा खेळ वाटला का.
त्या रायाचं लगीन त्या गरीब मुलीबरोबर करून तुम्ही काय मिळवणार आहात? काय मिळणार आहे ही कळायला तुला डोसकं तर आहे का? तुला जर तेवढं डोसकं असतं ना तर धंद्यात भिकायला लागला नसतास तू. आणि तुझ्या ह्या अडग्या डोसक्यामुळे मला ही समज करायला लागते. तुझ्या त्या गुरुजींनी जर उपाय सांगितला असता ना तर ही समज करायची येळच आली नसती. पण आता समज माझ्या मी डोसक्याने करते ना. शेवटी किती केलं तरी तू माझा भाव आहेस, अंतर माझी भाची आहे. मग तुमचा विचार मला करायलाच लागणार र. नुसतीच काळजी आहे म्हणू नका म्हणावं, काहीतरी पुढचं बघा. हा बोल पुढे काय करायचं ते. मी सांगत्या तेवढं कर, बाकीचं होतंय समजा बरोबर. जे काय सांगणार आहे ना ते आत्ताच सांगा म्हणावं, उगाच पुढचे फाटे फोडत बसू नका म्हणा. जे काय सांगणार आहेस ना ते आत्ताच सांग. एक काम कर, तू आधी तिकडं बोलून घे मग इकडं बोल. नाही बोल तू बोल. मला पहिल्यांदा तुला ही सांगायचंय की गडबडीत होतो अगं. झालं आता माझ्या फोनचं वाटोळ. अगं रिपेअर करू की आपण? हॅलो 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 हॅलो. ऐकू बी येत नाही काय. आता नवीनच घ्यायला लागतोय वाटतं. झालं का आता नवीन फोनचं ॲप माझ्या मागं लागलं. काही येत नाही होय ग. म्हणजे झालं म्हणायचं वाई तुझं. आणतो फोन इकडं. हॅलो 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 हॅलो. मला बहिणीला ऐकायला येतं आणि तुला ऐकायला येत नाही होय ग. हा घे फोन तुझा. ऑपरेशन करायला पाहिजे तुझं कानाचं. आजी जेवलीस का तू? होय होय जेवली. बाकीच्या लोकांसारखं नाही माझं जेवून नाही जेवली म्हणायला. बर बर मला उशीर होतोय, मी येतो. गुली 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 गुली. माझा फोन रिपेअर करून देतोयस मी? जरा थांब, माझं अख्खं आयुष्य तुझ्याकडनंच रिपेअर करून घेणार आहे ही गुली. नमस्कार. नमस्ते. सॉरी बर का जरा वेळ लागला यायला. चहा कॉफी थंड काय घेणार का तुम्ही? इट्स ओके, त्याची काही गरज नाही. बर चला मग आपण एकदा डील वाचून घेऊ आणि सहाय्य करून घेऊ. मग मी पेपरवर मागून घेतो. हो बरोबर आहे, पण तुमच्या ज्या अकाउंटंट कृष्णा मॅडम आहेत ना त्यांना बोलवून घ्या ना. त्यांनी मागच्या वेळेस किती छानपैकी कॉस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या. ते असतील तर बरं होईल. अहो त्यांना वेळ आहे अजून यायला. अहो माझी फ्लाईट आहे मुंबईवरून, मला जास्त वेळ थांबता नाही येणार. नाहीतर हे डील कॅन्सल करावं लागेल. आउट ऑफ इंडिया जाणार होतो, म्हटलं आमच्या तिकडच्या ब्रँचेससाठी तुमचं सॅम्पल घेऊन जाऊया. अहो मग लय महत्वाच्या कामासाठी चाललाय की तुम्ही. तुमचा वेळ नाही घालवला पाहिजे. मी फोन करून बोलवून घेतो लगेच. कृष्णाकडे तर मोबाईलच नाही. मी स्वतः जाऊन घेऊन येतो मॅडम ना, तुम्ही थांबा. या लवकर या. आलो. कृष्णा, ए कृष्णा चल लवकर. ते दिवस तो हॉटेलचा संचालक आलता का नाही, तो आलाय तिथं कारखान्यावर. त्याला मीटिंग मध्ये तू बी पाहिजे. चल लवकर, मी घ्यायला आलोय तुला. अरे एवढे लवकर का बरं आलाय तो? अजून आपला कारखाना उघडला बी नसेल आणि मला 20 मिनिटं लागतील बाबा आवरायला. अगं आवर की पटपट, त्याला किती वेळ लागतोय? राया मला 10 हात नाही ती 2 माणसं असते तर पटापट आवरलं असतं. मी मदत करतो तुला, म्हणजे पटकन आपटल आठवल. राया तू काय मदत करणार मला? ए सगळं जमतं आपल्याला काय. हा तू फक्त बोल काय करायचंय. हलक्यात कामच नसतंय आपलं. बर राया एक काम कर की तेवढं धुणं वाळत घाल की. हा तिकडे बादली ठेवली. बर बर. ए अजून काय काय करायचं आहे? पटकन उरकून कारखान्यावर गेलं पाहिजे आपल्याला. राधाला तेवढं वैरण घालतोस का? राधा? अरे माझी शिर्डी. होय होय खा. अरे एवढं वेळ कोण वैरण घालतंय?
मामीला परत आणायला जायला लागते. अगं खाऊ दे की, शिर्डीसने जास्त खायला घालायचं असतं. बरं चल की लवकर, अजून नाही ना काय राहिलं. अरे नाही, ही बेडशीट बदलायची बघ. झालं बघ, 20 मिनिटं बोलली होतीस, 15 मिनिटात काम झालंय बघ. भारी की मग. हा बर चल लवकर, नाही तर तो डीलर माझ्या नावानं भांडारा घालल तिथं. चल. राघू झाडावर फडफड करते अन टकमक बघती मैना. आज ही एवढे लवकर कसं काय कामाला आले? विषय खोल आहे. राय दादा, राय दादा, आज तू बी लवकर आलायस, ती कृष्ण बी लवकर आली. इकडे त्यांचं काहीतरी मीटिंग चालू आहे, डील करतात की काय? अरे दादा, अरे काय चाललंय? कुठे भिनलायस? पैसे घे आणि मस्त पैकी नवीन मोबाईल घेऊन ये. जा. होय दादा. कासार शिरंब्याची, ही वांडाची आणि दहीवडीची कुठली पोरगी पसंत आहे बोला? 1 नंबर पोरी त्या, लय काष्टाने हुडकून काढल्यात आणि प्युअर गरीब भागातल्या पोरी त्या. अरे होय, जरा हळू बोल की. अव्या सगळ्या पोरी आपल्या बारक्या मालकाला शोभून दिसणार आहे त्या, आणि भाऊसाहेबांना पण लय आवड केल्या. एक एक पोरगी नुसती नटीवाणी दिसती, अजून काय पाहिजे? तू भाऊसाहेबांनी काय बोलला नाहीस ना का? नाही, कानास कोर नाही कोणाच्या. मग रायाला तर नक्कीच बोलला असशील, है का नाही? नाही, मी कोणाला काय बोललो? मला काय म्हणायचंय, आपल्या बारक्या मालकाचं लग्न थाटामाटात करायचं का नाही? मग हे गुपचूप गुपचूप काय चाललंय? जसं काय तिच्या लग्नासाठी नाही तर तिचा जीव घ्यायसाठीच पोरगी बघताय. त्याच्यासाठीच बघतोय. अरे सोपान, तुझं तर काय बी असतंय बघ. अरे आपण मंगल कार्य करायला चाललोय का नाही? मग हे असं आडवं तिडवं बोलते ती. रायाचं लगीन आपण थाटामाटातच करणार आहे. हा फक्त आत्ताच कुणाला काय बोलू नकस म्हणजे झालं. त्याचं काय आहे माहित आहे का? लोकांच्या नजरा लागते ती र, म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. हा गुले, तेवढी माझी साडी जरा नीट करतेस का? वय वय करते की. गुले, माझं झालंय बघ. तू आवर लवकर, लगेच त्या मुलीकडे जाऊन येऊ. ह्यासनी आणि आत्यासनी कळलं तर लई घोळ होईल. वय वय जाऊया लगेच. रंजे, नाही म्हणजे असं मोकळ्या गळ्याने तर कसं याचं, त्यात मी अशी दुवा. अगं रडतीयस कशाला? एक दिवस ही समद दागिनं माझं होते. चल ये लवकर. रंजे, अगं दार कशाला उघडती आज? अगं तुझ्या सासूनी बघितलं का नाही तर लई तमाशा करल.
ऐकू येत नाही तरी बी लय प्रश्न विचारल. अगं पण सोपान आलाय की नाही बघावं लागेल ना. अगं पण मग फोन कर की त्याला. केला की तो म्हणतो गेट पशी आहे. बरोबर, चल मग लवकर. वहिनी साहेब चला की लवकर, मी कवाच्यान थांबलूया. परत पावसाबाने मला बोलावलं तर माझा लय मोठा खेळ होईल. अरे अरे तूच कशाला? बस चला चला पटकन चला. अव तुम्ही कारखान्यावर गेला होता ना का? वय चक्कर मारून आलो लगेच माघारी. एवढं सकाळी सकाळी नटून तटून कुठं निघालात ते? मंदिरात. मंदिरात एवढं अचानक? हा, ते मंदिरात सकाळ सकाळ लय मोठी आरती असत्या. मग रायाच्या लग्नाचं इग्न टळावं म्हणून साकडं बी घालायचं होतं बाप्पाला. असं या जाऊ. थांबा. कुठे निघालात म्हणालात? मंदिरात. मग मंदिरात जाताना पूजेचं ताट घेऊन जायची पद्धत असते, विसरलात का? अहो मी कशी इसरी? आम्ही समजा जाताना वाटेत घेणार होतो. मोकळ्या हाताने नाही जाणार आम्ही. आपली परंपरा आहे का तशी? या जाऊ. माझ्या सर्व शंकांचं निरसन तुमच्या मॅडमने केलेलं आहे आणि मी आता निश्चिंत आहे आणि मला आता खात्री आहे की आपलं हे बिझनेस रिलेशन खूप मोठं होणार आहे. चला येतो मी. थँक्यू. नमस्ते सर. नमस्ते सर. दादा फोन घेतलाय आणि मम्मीला जो कलर आवडतो ना तोच कलर मिळाला. बघ की दादा, तू माझ्या मम्मीचा एवढा विचार करशील मला नव्हतं वाटलेला का. आम्ही लागा किती बी झाला तरी आश्रितच. तू आम्हाला का आम्हाला ठेवलंस म्हणून इथपर्यंत आलं. नाहीतर आमचं काय झालं असतं आम्हालाच माहित होतं. पण तुझं मम्मीवरचा एवढा जीव बघून लय भरून आलं मला. कृष्णा बसा बसा. तुला मोबाईल जवळ ठेवायला काय होतं ग? गावभर शोधत बसावं लागतं नाही तर. हा, मला मोबाईलची काहीच गरज नाहीये. असं पण माझं घर कारखान्यापासून काही एवढं लांब नाही आणि आपलं गाव बी कुठे मोठं आहे तवा. आणि सर, तुम्हाला मला गावभर हुडकायची जरा बी गरज नाही बघा. तुम्ही कुणाकडे तरी निरोप देत जावा, मी येत जाईन. ठीक आहे. मोबाईल? तुझ्यासाठी नवीन मोबाईल. तुला हुडकत फिरायला माणसांना येळ नाही ना, म्हणून ह्यो घे. म्हणजे फोन केला की पटकन कामावरती येता येईल. नाही, मला गरज नाही मोबाईलची. मला कारखान्यात यायला येळ नाही लागत. अगं मी काय तुला गिफ्ट देत नाही, कारखान्याच्या कामासाठीच आहे. अहो पण नकोच आहे मला. मला जर हवा असेल तर मी माझ्या पगारातनं घेईन की. कुणाचा मोबाईल वाजतोय? इथे तर कोणाचाच वाजताना दिसत नाही आणि ही रिंगटोन बी आपल्यापैकी कुणाची नाही. कृष्णाच्या बॅगेतून आवाज होतो. कसं शक्य? माझ्याकडे मोबाईलच नाही तर आवाज कसा येईल? चेक कर बरं, तुझ्याच बॅग मधून आवाज येतोय. मुंजा काय रे मुंजा? तुला मी काय सांगितलेलं? मला मोबाईल नकोय म्हणून सांगितलेलं ना मी. नाही म्हणलं तर माझ्या पर्स मध्ये टाकणार वे तू मोबाईल. हा, मला माहित होतं घेणार नाही म्हणून मी ती आयडिया केली. तुला आता त्याची गरज नाही कळायची, पण वेळ आल्यावर नक्की कळेल. कसली येड? काही बी कांड करत असतोय नुसता. बाबा इकडे.
काय मालक? हे फोन घ्या. अहो मला नाही जमाय चालवायला. कशाला बघत? जमल हळूहळू. बसा. मुंजा, तुझ्यामुळे लय मोठा घोटाळा झाला असता. परत असं काही बी करू नकोस बरं का.